माझ्या समोर बोलले रणजित शिंदे, मीच जबाबदार आहे त्याला. आबाकडे जावा. जे 3,500 देतो त्याच्याकडे जावा, तिकडेच गेलो ना. आता काय रुततोय, फुकट देतो साहेबासाठी एक फुकट. तुम्हाला तर सांगितलं त्यांनी. माझ्या समोर बोलले रणजित शिंदे, मीच जबाबदार आहे त्याला. दादाची बी कायम क्रेज आहे. बाळदादांनी नेहमी विकासावर काम केले. स्वाभिमानाने जगणारा एक नेता आहे बाळदादा. म्हणजे त्यामुळे सरपंच काय कामं केले ते? काय ना दमदाटी स्वतः मला शिवे दिले. बुरटे कुस्ती आली का असं बोलले. आणि आम्ही त्याला मत कसे टाकू तुम्ही सांग. की आणि अमित पाटील एकदा आधी ताकद वाटते. वाढती का वाढली. झालंच काम संपलं. 3 तालुक्यात कोणी विचारले आता इथनं पुढं. तिकडे पालखी आमदार इकडे मंगळवाडा पंढरपूर आणि माडा पंढरपूर कोणी विचारले करा. बाळासाहेबांनी अनेक कामं या मतदारसंघामध्ये केलेत. त्यांच्या मिसेस ताईंनी सभापती पद भूषवून प्रत्येक स्त्रियांना काही ना काहीतरी उद्योगासाठी मदत केलेली आहे. एवढं निश्चितपणे मी 24 तासात 4 वर्ष झालं प्रशिक्षण लागू झालंय, त्यामुळे संपर्क थोडं कमी आहे. पण वैयक्तिक संपर्क आहे येणं जाणं. वैयक्तिक संपर्क 6च्या 6 वार्डात प्रत्येक माणसापाशी बाळदादा पोहोचलेला आहे. कामं केलेली आहे. असू नसू प्रत्येक माणसापाशी पोहोचून बाळदादानं काम केलेलं झाला ना फक्त दमदाटी. हे बघतो तुझं करतो असं करण्यात तसं नाही चाललं. त्यामुळे बाळाला पाहिजे होतं. हा बाळदादा त्याच्यावर काय विश्वास नाही. या बाळदादांनी कामं भरपूर केले. बाळदादानं कधी कोणाला दम दिला नाही. काहीच बोललं का उसाडली आमच्या जोडीदाराची ती म्हणलं 35 रुपयाकडे रेटवर घालवा. 31 दिली, 31 तर तुम्ही द्या. दिली का तुम्ही 31 तर? शिंदे कशासाठी आले बीजेपी मध्ये? स्वतः प्रपंचासाठी. जनतेचा विकास करायचा. अहो कशाला विकास केला? 20 वर्ष बाबा आमदार 15 वर्ष आम्ही काम करून निवडून दिलं. हा विकास केला. आमच्या प्रत्येक गावात एक देवळाला सभा मंडप दिला. याच्यापेक्षा विकास काय केला? ना आबा माग आहे ना सगळं व्यवस्था. आबा म्हणजे आहे का? आबा म्हणजे कसं आहे माहिती का? आजकाल लोक त्यात मेन म्हणजे आमचा अजित पवार स्वर्गवासी झाले, त्यामुळे लोक भावनिक खूप आहेत. आणि ते 100% त्यांना श्रद्धांजली म्हणून 70% हर एक गावामध्ये मतदान तर होणार. आणि देवेंद्रचं आणि आबाचं कसं नातं हे जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला माहित झालं. तुमची एक हाती सत्ता त्याच्याकडे बरेच वर्ष होती. 15 वर्ष होती, काय कामं केली ते? कुठलंच काम झालं नाही. तुम्ही गावात फिरून बघा, रस्ता कुठं नाही, गटारी व्यवस्थित नाही, स्वच्छता कुठं नाही. कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये शुक्रवार पेठ मध्ये जावा, त्या शुक्रवार पेठेत तर काही केलेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळे सगळा समाज जो आहे, शेतकरी वर्ग तर सगळा आबावर खुश आहे. आणि गावातली सगळी लोक या घाणीला, रस्त्याला आणि भ्रष्टाचाराला कंटाळले. कामं झाली ती केली ती. उसाम दर किती दिला त्यांनी या 2 वर्षात? कामगाराचं पहिलं राहिल्यानं पैसे दिलं त्यांनी, पहिलं राहिल्यानं. अजून काय करायला पाहिजे? 35 रुपये देतो म्हणलो होते आता. अहो देतो म्हणू दे की, बाकीच्याने दिलेलं आहे का? आणि काय बाकीच्या देतोच म्हणते. समोरचा उमेदवार आहे तो अतिशय भ्रष्ट आहे. नीतीनं कुठल्याही प्रकारचे काही पाळत नाही. तो स्वतःच्या चुलत्याला स्वतः तो ग्रामपंचायत मध्ये शिव्या देतो. खाली त्याच्याबरोबर उभा राहिलेला उमेदवार आहे, त्यालाही चौकात शिव्या देतो. इतका त्याच्या नीतीमूल्य कुठलीही शिल्लक राहिलेली नाही. अभिजित पाटील मोठं बोलणारा माणूस आहे की त्यांना पण काय उपयोग आहे? अभिजित पाटील ही शेतकऱ्यासाठीचा माणूस आहे. आबा जे बोलते ते करून दाखवते. कामाचा माणूस म्हणून आबाकडे बघितलं जातं. नमस्कार, जिल्हा परिषदेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आता सोलापूर जिल्ह्यातली अतिशय महत्वाची असणारे, सगळ्याचं लक्ष असणारे ती जिल्हा परिषद म्हणजे अर्थात करकम जिल्हा परिषद या गटामध्ये आहे. नुकतीच या ठिकाणी या भागाचे आमदार अभिजित आबा पाटील यांची सभा या भागामध्ये पार पडली आहे. परंतु मोठा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद अभिजित पाटील यांच्या सभेला आता बघायला मिळाला. तर आबाने या भागातले असणारे रणजित शिंदे यांच्यावरती देखील मोठी टीका या भागामध्ये केली बघायला मिळाली. तर या भागामध्ये कोणती कामं होऊ शकतात, कोणती कामं झाली पाहिजे, हे देखील अभिजित आबा पाटील यांनी समोर त्या ठिकाणी मांडलं आहे. तर या भागातील लोक त्यांच्या अभिजित पाटलाचे उमेदवार असणारे बाळासाहेब देशमुख यांना का निवडून देणार आहेत लोकांकडून आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया. हो साहेब, नमस्ते. नमस्ते. काय नाव? सुधाकर पवार. अभिजित पाटलाने भाषण केलं आता सध्याला, त्याच्यामध्ये त्यांनी एक विजन मांडला आबाने. त्या भागामध्ये विमानतळ येऊ शकतं, काय विकास होऊ शकतो, होईल का तसा विश्वास वाटतो? 100% होणार, 100% होणार. कारण माणूस आहे तसा अधिवेशनात कामाचा माणूस आहे. रणजित शिंदे होत नाही म्हणते या भागामध्ये काय? अहो 35 वर्ष त्याने काय केले? गाव विधानसभेत दिसला का तुम्हाला ते प्रश्न मांडलेला? दिसला का ते माणूस? दिसला का तुम्हाला? बाळासाहेब देशमुख या भागामध्ये खरं आधी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्या भागात तुमच्या भागामध्ये त्यांनी काय कामं केली या भागामध्ये? भरपूर कामं केली. काय सांगायचं? रस्त्याची कामं केली, ती पाणी टाकली असलेली, अनेक कामं. तुमच्या दवाखान्यात असेल,
सबस्टेशनचं असेल भरपूर कामं केली. आबा म्हणतेच आम्हाला बाकीचा सर्वजण एकदम आता सुद्धा एकटा माणूस सगळ्याला नडतोय. आमदारकीला बी सगळे एक साईडलाच होती. जनता इकडे होती, मंत्री आमदार इकडे होतं. आमदारकीचं वार राहिलंय म्हणतात आता. कोण म्हणलं कुठे गेले? उलट आता तर वाढले वार आमदारकीचं. 35 बद्दल टीका होती आबा सध्या त्यामुळे अहो सगळ्यांपेक्षा वरलोड आहे दादा आबा. आणि अजून बी द्यायला काही नाही म्हणत नाही ते. तुम्ही द्या. वाढला आम्हाला अहो 2200 होता 3500 वर 3000 वर गेला. हे कोणामुळे गेला? त्यामुळे आबाचे कार्यकर्ते नाराज नाही ते. नाही नाही कोण देखील नाराज नाही. उलट दुसरं कार्यकर्ते अजून बहुत झालं. नाराज कोण देखील नाही आबा. या भागातले रणजित शिंदे ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्या लोकांना मान्य आहे. अहो त्यांचं पक्ष किती बदलाय झालं आता पत्र. ते काळे असतील ते असतील जनतेसाठी कुठे जाते ती? आज पत्र त्यांना दिसलं नाही ते काय करायचे. आता या आबाची कामं चालू झाली. घेणं असं केलं त्यानं तसं केलं. कामावर बोला ना तुम्ही. काही नाही आबाची उमेदवारी दिली तर. अहो 90%. नमस्ते. नमस्कार. काय नाव? सत्यवान धुमाळ, तुमचं गाव कुठलं? जाधववाडी. तुम्ही जाधववाडी बघा. काय करता प्रतिक्रिया इथं सगळ्यात महत्त्वाची आबाची मोठी सभा झाली. राहिले का आबाची क्रिया तेवढी इथं? हो आबाज क्रेज कायमच राहणार आहे या तालुक्याला. हो कायम राहणार आहे. कायम तालुक्याला क्रेज राहणार आहे. उमेदवाराबद्दल म्हणणं काय? आबांचे उमेदवार देते या भागामध्ये देशमुख. हो त्याची आहे हो कायम क्रेज आहे. बाळदादाची बी कायम क्रेज आहे. बाळदादांनी नेहमी विकासावर कामं केली. स्वाभिमानाने जगणारा एक नेता आहे बाळदादा म्हणजे. त्याच्या पाठीमागे उभं राहणार सगळे लोक. हो 100% उभा राहणार. ठीक आहे. त्यांच्या पाठीमागे 100% लोक उभं राहणार अशी खरं चर्चा बघायला मिळते. अजून काही लोक आहेत ते संवाद साधूया, चर्चा करूया. हे निवडणूक अतिशय सगळ्यांसाठी महत्वाची आहे. काका आहेत काय म्हणतो? हो काका नमस्ते. नमस्ते. काय म्हणते शेतकरी संघटना इथं आता पुन्हा पाठीमागे आहे? घड्याळाच्या पाठीमागे काय जाईल घड्याळ पाठीमागे? घड्याळानं कामच केलंय तसं. काय काम केले? घड्याळ आता सत्तेत बी आहे. आणि पहिल्यापासून अजितदादांना आता भावनासाठी तर सत्तेत गेलंच पाहिजे. आता आबाजी जे भाषण झालं, आबाजी आव्हान केलं लोकांना किंवा या भागामध्ये सांगितलं ही काम होऊ शकतात, विमानतळ येऊ शकतं, इथं दवाखाना येऊ शकतात. पण विरोधक म्हणतात की अभिजित पाटील तर मोठं बोलणारा माणूस आहे. अभिजित पाटील मोठं बोलणारा माणूस आहे का नाही त्यांना पण काय उपयोग आहे? अभिजित पाटील ही शेतकऱ्यासाठीचा माणूस आहे. आबा जे बोलते ते करून दाखवते. कामाचा माणूस म्हणून आबाकडे बघितलं जातं. तर वरती केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यात त्यांची भाजपची सत्ता आहे. या भागामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद सदस्य असं वाटत नाही. त्यामुळे फुलणार नाही असं वाटत नाही. 100% फुलत नाही. या ठिकाणी घड्याळच फुलणार. घड्याळच फिरणार. घड्याळच फिरणार. चालणार नाही बाकी काय? बाकी काय चालणार? हो आबा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव? जळवली. जळून इथे काय आता? हे सभेला आणतो आबांच्या. काय जळून काय चर्चा चालू आहे? आबांची चर्चा चालू आहे सगळीकडे. अभिजित आबा. आबा हा काय आबा टीका व्हायला लागली? मोठं नुसतं बोलतो काम करत नाही होतं. कामं झाली ती केली ती. उसाम दर किती दिला त्यांनी त्या 2 वर्षात? कामगाराचं पहिलं राहिल्यानं पैसे दिलं त्यांनी. पहिलं राहिल्यानं अजून काय करायला पाहिजे? 35 रुपये तू म्हणलो होती आता. अहो देतो म्हणू दे की. बाकीच्याने दिलं नाही का? आणि काय बाकीच्या दिलंच देतोच म्हणते ती. आता तुमचे पहिले माझे आमदार भाजपमध्ये गेले तिकडे. आता ते अशीच करते ती प्रत्येक इलेक्शनला. एकीकडे हे पक्ष दुसरीकडे ते पक्ष सारखं चालत नाही नसलं. जनता मग हुशार झाली आता. जनतेला काय 4 पैसे कुठेतरी मिळलं म्हणजे बस. आवाजी लाट कमी झाली म्हणती आता. कोण म्हणतं कमी झाली? नाही 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 आता उलटी वाढली आता. हो बाळासाहेब देशमुख वगैरे आहे तिकडे. हाय गे कामं बी केली ती त्यांनी. पहिले रोडचे ह्याचे काम होते. सभा मंडप दिलेले त्यांनी पहिले. विकास केला त्यांनी. मग म्हणून त्यांच्या मागे जायचं. हो असते ते माणसात असते ती असते जास्त संपर्क असतो. हो. म्हणजे सर नमस्ते. नमस्ते. तर ही जिल्हा परिषद सगळ्यासाठी महत्वाची आणि या तुमच्या कर्कम गटाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अगदी सोलापूरचं लक्ष असेल, पालकमंत्र्यांचं विशेष लक्ष या कर्कम गटाकडे आहे. काय सध्या चर्चा आहे? घड्याळद्वार कुठे फिरतोय? घड्याळाचं वार प्रत्येक गावामध्ये घड्याळाचं वार आहे. त्याला कारण असं आहे की ह्या जो समोरचा उमेदवार आहे तो अतिशय भ्रष्ट आहे. नीतीनं कुठल्याही प्रकारचे काही पाळत नाही. तो स्वतःच्या चुलत्याला स्वतः तो ग्रामपंचायत मध्ये शिव्या देतो. खाली त्याच्याबरोबर उभा राहिलेला उमेदवार आहे त्यालाही चौकात शिव्या देतो. इतकं त्याच्या नीतीमूल्य कुठलीही शिल्लक राहिलेली नाही. तुमचं गाव कुठं कर्कम? माझं गाव कर्कमच आहे. कर्कमची एक हाती सत्ता त्यांच्याकडे बरेच वर्ष होती. 15 वर्ष होती. काय कामं केली ती? कुठलंच काम झालं नाही. तुम्ही गावात फिरून बघा. रस्ता कुठं नाही, गटारी व्यवस्थित नाही, स्वच्छता कुठं नाही. कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये शुक्रवार पेठ मध्ये जावा त्या शुक्रवार पेठेत तर काही केलेलं नाही त्यांनी. त्याच्यामुळे सगळा समाज जो आहे शेतकरी वर्ग तर सगळा आबावर खुश आहे. आणि गावातली सगळी लोक या घाणीला, रस्त्याला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेले. आबांनी जे उमेदवार दिले बाळासाहेब देशमुख त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? बाळासाहेबांनी अनेक कामं या मतदारसंघामध्ये केलेत. त्यांच्या मिसेस ताईंनी
सभापतीपद भूषवून प्रत्येक स्त्रियांना काही ना काहीतरी उद्योगासाठी मदत केलेली आहे एवढं निश्चितपणे मी सांगतो. कर्कमध्ये सातत्यानं आम्हाला ऐकायला मिळतं की या भागामध्ये दहशत आहे. कुणाची दहशत आहे तिकडे? दहशत वगैरे ह्या गोष्टी पाटलाला चालत नाहीत. कालच मी बार्डीच्या सभेत सांगितलं की मी बी पाटील आहे म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर विचार करावा आणि आपण स्टेजवर त्यांना उत्तर दिलेलं आहे योग्य पद्धतीने. आबांनी जी आता सध्याला भाषणामध्ये सांगितलं या भागामध्ये काय काय काम होऊ शकते, विमानतळ असेल, दवाखाना मोठा असेल, हाय का विरोधक फक्त आबा मोठं बोलणारा माणूस आहे? आबा मोठं वगैरे काय बोलत ना, आबानी वस्तुस्थिती पुढे मांडलेली आहे. आबा विधानसभेमध्ये बोलत असताना जे व्हिडिओ सगळे बाहेर पडतात त्याच्यामुळे तरुण वर्गाला अतिशय आबाविषयी अट्रॅक्शन आहे. कारण असा आमदारच आपल्या मतदारसंघात आहे की आज विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये एकमेव आमदार रात्री 12 वाजेपर्यंत बोलतो आणि पर्यंत अभ्यास करतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा विधानसभा जातो. ते आधी वेगळ्या पक्षात होते, आता भाजपमध्ये गेले, त्याची ताकद वाढली असं वाटत नाही तुम्हाला? आणि भाजपाला धपका बसणार धपका एक नंबर बसणार. भाजपमध्ये गेल्यामुळे काही ताकद वाढत नाही. काय वाढत? जरी आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री ते दिवंगत झाले असले तर त्यांच्या सुविधा पत्नीने अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांभाळलेला आहे. आम्ही सगळे सत्तेत आहोत त्यामुळे काही आमच्यात फरक नाही. आणि देवेंद्रचं आणि आबाचं कसं नातं हे जिल्ह्याला नाही महाराष्ट्राला माहीत झालं त्याच्यामुळे आम्हाला कशाची चिंता नाही. अडचण नाही. परिचारकांची त्यांची ताकद एकत्र येतं. हा. दोघांची उमेदवार ते देखील तगडे या भागामध्ये सांगितलं अडचणीला असं वाटत नाही. अडचण काय नाही, कोणाला घाबरायचं ना. आबा माग आहे ना, सगळी व्यवस्था आहे. आबा म्हणजे आहे का, आबा म्हणजे कसं आहे माहिती का, आजकाल लोक त्यात मेन म्हणजे आमचा अजित पवार स्वर्गवासी झाले त्यामुळे लोक भावनिक खूप आहेत आणि ते 100% त्यांना श्रद्धांजली म्हणून 70% हर एक गावामध्ये मतदान तर होणार. कारण की पहिल्या भाजपामध्ये लोक गेले ती पहिली ती काय लोक राष्ट्रवादीमध्ये पण होती. मग ती लोक काय म्हणतात की आता आपण एकदा श्रद्धांजली म्हणून एकदा आपण राष्ट्रवादी चिन्ह म्हणजे घड्याळमध्ये चिन्ह सोडायचं नाही, राष्ट्रवादीला आपण एकदा आणायचं वर टॉपला. देशमुखांबद्दल तरुणांची काय प्रतिक्रिया? एक नंबर तो लोक त्याला मानते, त्यांना त्याचं काम चांगलं आहे, त्यात काय डाऊटच नाही. उमेदवार योग्य दिलाय, एकदम योग्य दिला आबांनी, त्याच्याविषयी काय विषय नाही. समोर किती जण ताकद आली काय फरक पडणार नाही. ताकदीचा विषय नाही. आला निवडून आम्ही आता उद्या जल्लोष करायला तयार आहे. विजय फिक्स आहे. विजय फिक्स आहे. तुम्ही करकमचं प्रॉपर? आम्ही करतो नाही, आम्ही खरातवाडी खरदवाडी. खरातवाडीचा. तुम्ही? खरातवाडी बरं. काय खरदवाडीला काय चालतंय? खरातवाडीला नंतर 70% आबांचं हे झालं, 30% वाटतं विरोध. आबाजीला 100% खरं आहे. हो आपण काय काम केले आमदार निवडून आल्यापासून? हो, आबाने खरातवाडीसाठी जवळजवळ 45 लाख निधी दिला. लाईट नव्हती, लाईटचा प्रश्न पहिल्या विधानसभेत आबाने चालू केला. त्यानंतर आबांनी समाज मंदिर, सभा मंडप, रस्ते हे निधी दिले. बाळासाहेब देशमुख काय दिलं तुमच्या गावाला? बाळासाहेब देशमुखांनी त्यांचे सत्तेत होते त्या टायमिंगला त्यांनी 1.5 कोटी रुपयाचा आपला सरकारी दवाखाना मंजूर करून आणलाय. फक्त जागेवर थांबलेला आहे तो, आता शेवटच्या टप्प्यात आहे. पडगाव जमीन त्याला यात विधानसभेचं हे झालं. तर देशमुखांची टीका होती ते संपर्कात असतात लोकांच्या, फक्त निवडणुकीपुरते येतात परत कुठे गायब होते. 4 वर्ष प्रशासक नाही असल्यामुळे ते बरोबर ना. ते कसं असते माहिती का, ती कोण टीका करते कोण करते त्यावर डोकं नाही ठेवायचं. आपण फक्त एकच ध्यान ठेवायचं की घड्याळ ही आम्ही ठरवलेलं सगळ्यांनी ही श्रद्धांजली म्हणून आज आपला त्याला बस. प्रशासनाचं 4 वर्ष प्रशासक नेमला असल्यामुळे बाळदादा हे बाहेर नव्हते, त्याच्यामुळे दादांवर आता त्यांना फक्त हे बोलतात कोरोना काळ आला ह्याच्यामुळे. कामं घेते. हो, कामं केलं ठीक आहे. पहिले. त्या प्रतिक्रिया इथल्या लोकांच्या बघायला मिळते का? अजून काय लोक आहेत ते? नमस्ते हो. काय नाव? भगवान करत आवाज भाषण ऐकलं? बर, खरं होतं मोठं होतं भाषण? खरं होतं, मोठं नव्हतं. मोठं नव्हतं. आबा मोठं बोलते म्हणताय. नाही मोठं आबा बोलत नव्हते, मोठं दुसरी बोलते ती, हा, काय म्हणते दुसरे? दुसरी मगच बोलते ती. आबांचं काम मोठं आहे. आबांची जी ताकद होती जी वार होतं विधानसभेला ती राहिली त्याच्या वर वाढलं आता वार. बर. ही माणूस जो आहे का पहिला, ही पहिला माणूस जो होता ना बीजेपीला सपोर्ट वाला. कारण की आबाचं काम त्यांच्याकडे विचारतो, बीजेपीला काम केले आधी? आम्ही केलंय की, हा केलंय की. आता का सोडलं? ते आता तुम्ही ठरवा, काय उपयोग नाही. सांगू शकत नाही ते विषय. आता रणजित शिंदे तिकडे आले, तुम्ही सोडून काय उपयोग आहे तिकडे? आव्हान रणजित सिंह तर काहीच बोललं का, ऊस अडवली आमच्या जोडीदाराची. ऊस ती म्हणलं 35 रुपयाकडे रेटवर घालवा, 31 दिली, 31 तर तुम्ही द्या. दिले का तुम्ही 31 तर? ते दिलंय तर. रणजित शिंदे रणजित शिंदे कशासाठी आले बीजेपी मध्ये? स्वतः प्रपंचासाठी. जनतेचा विकास करायचा. कशाला विकास केला?
20 वर्ष बाबा आमदार 15 वर्ष आम्ही काम करून निवडून दिलं. काय विकास केला? आमच्या प्रत्येक गावात एक देवळाला सभा मंडप दिला. याच्यापेक्षा विकास काय केला तुम्ही? पाणी बिणी आणले म्हणजे कुठलं आणलं? कुठलं आणलंय? आसामवरून आणलं का ओरिसावरून? आमच्याच वजनीचं पाणी हिकडलं पाणी तिकडे बोगद्याला घेतलं. कुठं आणलं पाणी? तुम्ही पण 35 रुपये देतो म्हणलं काय आलं? कोणी 3500 देतो म्हणलं? आबानी ज्यावेळेस 3500 मी देतो म्हणलं त्यावेळेस त्याने काय सांगितलं? आमच्या आगायच्या पेक्षा याने 2800 दिलं, आबाने 2900 दिलं. याने 2900 केलं, आबाने 3003 दिलं. अजून बी आम्ही चॅलेंज सांगतो, आम्ही विठ्ठलचं सभासद आहे. आबाला आम्ही ऊस आंदोलन बी करायला तयार आहे. फक्त आबाने आडवाणीचं राजकारण कधी केलं नाही. यांनी कसं अडवलं? मतं घेतली. शेवटी विठ्ठलचे चेअरमन आहे आबा. आम्ही भेटाय गेलो 2 महिन्यानं. त्यावेळेस त्याने सांगितलं तुम्हाला 35 देतो त्याच्याकडे जावा. फुकट देतो साहेबासाठी एक पीक फुकट. तुम्हाला सांगितलं त्याने माझ्या समोर बोलले रणजित शिंदे, मीच जबाबदार आहे त्याला. आबाकडे जावा. जे 3,500 देतो त्याच्याकडे जावा. तिकडेच गेलो ना. आता काय रुततंय? आता कसं ते माणसात आलेत मग त्यांनी काय सुधारणा केली स्वतःमध्ये? कोणी? रणजित शिंदेने लोकांमध्ये मिसळायला लागले. सांगितलं आलते खरातवाडीला गाव भेटीला आलते. जे आबाकडे गेले त्याने चुकलं म्हणून माफी मागा, मग मी ऊस नेतो. गाडी लावून टाकेल ऊसाला आम्ही. आमची शेती करा येते ते पाणी आम्ही धरतो. सापा मुंडकर पाहिजे आम्ही झाड धरतो आणि यांना माफी मागा. हे कुठला कायदा? चालणार नाही. आपण माफी मागा म्हणजे कोण? आज तुम्ही असू दे ते असू दे, स्वतः आहे बाबा 6 महिने कोण पाय पडत नाही. यांची माफी मागा. कशासाठी? हो बी देणार नाही. हो बी देणार नाही. मालकी आणि अभित पाटील एकत्र ताकद वाढते. वाढती का? अहो वाढली. झालंच काम संपलं. 3 तालुक्यात कोणी विचारले आता इथनं पुढं तिकडे पालखी आमदार मंगळवाडा पंढरपूर आणि माडा पंढरपूर कोणी बी चॅलेंज करा. परिचारक शिंदे एकत्र आहेत. कसं तुम्ही बोलताय? काय केलं परिचारकनं तरी? परिचारक सुधाकर मालक अगोदर 25-30 वर्ष होतं ना आमदार. काय केलं त्याने आमच्यासाठी? काय केलं? दाखवून द्यायला. स्वतः असं समोरासमोर बसून बोला. इथं काय भांडण नाही त्यांचं आमचं वैयक्तिक विचारायचं. समोरासमोर बोला. विकास कोणी केला तेवढा दाखवा. आता हे काय म्हणतात आमदार झाला काय विकास केला? 20 वर्ष सध्या तुमच्यापासून तुम्ही काय केलं दाखवून द्या. दाखवलं पाहिजे. तेच बोलतो 20 वर्ष सत्ता तुम्ही उपयोगली. काय केलं? प्रत्येक देवळाला एक सभा मंडप दिला. त्याच्यापेक्षा काय केलं? तुम्ही कुठे तरुण पोरं कुठे सध्या जिल्हा परिषदला? राज्यात केंद्र सत्ता भाजपची आहे. निवडून भाजपला पैसा कसा येणार? युते हो भाजप आणि भाजप सोलापूर जिल्हा भाजपच चालत नाही. पवार घराणं आणि मोहिते घराणं आहे तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात कुणीच नाद करू नका. सोलापूर भाजपच भाजप चालत नाही. घड्याळ चाललं काय बी राहू दे. कर्कम मध्ये नागपुरी करायला नाही. प्रॉपर कर्कमचा आहे. संपर्क 24 तासात 4 वर्ष झालं प्रशासन लागू झालंय त्यामुळे संपर्क थोडं कमी आहे. वैयक्तिक संपर्क आहे. वैयक्तिक संपर्क 6च्या 6 वार्डात प्रत्येक माणसापाशी आता पोहोचलेला आहे. कामं केलेली आहे. म्हणजे सत्ता नसली पण त्यांनी कामं केली. सत्ता असू नसू प्रत्येक माणसापाशी पोहोचून बाळादादानं काम केलेलं आहे. सरपंचानं काय केलं? सरपंचानं काय केलं आणि नुसतं दमदाटी केली आहे. बाळादादानं फक्त प्रत्येक माणसाकडे पोहोचून फक्त प्रत्येक काम केलेलं आहे. मी आज बऱ्याच वेळ झाला गावामध्ये फिरतोय. मला कचरा उघडवते बघायला मिळतोय. भागामध्ये त्याची कोणती सोय केली नाही. तिथं टाकी पाणी त्या टाकीपेक्षा पूर्ण स्वच्छता आहे. पाणी पिणी कुठं काय पोचलं नाही. काय सुद्धा झालेलं नाही. फक्त एक त्यांनी उठवले की बाळादादा पोचत नाही. पण प्रत्येक वार्डात प्रत्येक माणसापाशी बाळादादा 24 तास काम केलेलं माणूस आहे. दहशत कुणाची नेमकी? दहशत मुक्त गाव करायचं असतं तर बाळादादाला निवडून द्यायचंय. तिसऱ्यांदा विकास बाळादादा निवडून द्यायचा विषय नाही. बाळादादा निवडून आलेल्याच जमाय मुलाला तयार आहे. मुलाला आता फक्त आणून ठेवलेला विधायचं काम आहे 9 तारखेला. बाकी सगळं कार्यक्रम झाला. कर्कम मधले वाचित नाव आहे माझं. तुम्ही कर्कम मध्ये काय कर्कम सरपंच काय काम केले ते? काय नाही दमदाटी. स्वतः मला शिवे दिले. बुरटे मस्ती आली का असं बोलले. आणि आम्ही त्यांना म्हणतो कसे टाकू तुम्ही सांगा. ते आम्हाला जर शिवे देत असतील आणि उद्या आम्हाला येऊन म्हणत असतील आमचं मिटलंय आता आम्हाला मदत करा. आम्ही कशी मदत करायची सांगा. मी काय म्हणतो गावाला विकासच झाला ना. फक्त दमदाटी हे बघतो तुझं करतो असं करण्यात तसं नाही सांगतो. पाहिजे. हा दमदाटी.
या बाळदादांनी कामं भरपूर केलेत. बाळदादांनी कधी कोणाला दम दिला नाही ना. खरं तर लोकांच्या आपल्याला बघायला मिळते त्या खरं तर नुकतीच सभा पार पडली. लोक वेगवेगळ्या भागातली याच गटातली खरं या सभेला आली होती. खरं तर रणजित शिंदे यांनी जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आणि खरं तर तो लोकांना या भागामध्ये मान्य नाही, त्यामुळे लोक त्यांची खरं तर ताकद या भागामध्ये नक्कीच दाखवून देतील. ज्या पद्धतीनं अभिजित पाटलांना हे लीड गाव खरं तर विधानसभेला गेलं होतं, त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेला देखील हे गाव खरं तर अभिजित पाटला लीड जाणार अशी चर्चा खरं तर सध्याला बघायला मिळते. अनेक आरोप प्रत्यारोप होतात. या भागाचे करकमचे सरपंच ज्यांच्या हातामध्ये जवळपास 15 वर्षे एखादी सत्ता या भागातली सरपंच होती ग्रामपंचायत, त्यांच्या माध्यमातून कोणती कामं झाली नाही ती आता काका बोलते. टक्केवारीचे त्यांच्यावरती मोठे आरोप या भागामध्ये होतात. शेतकऱ्याकडून प्रामाणिकपणे करतात त्यांच्या विहिरीचे पैसे देखील आधी मागितले जातात, त्यांचा मरून करतात त्यांचा उचलला जातोय. असं करता अन्याय या भागामध्ये होतोय. मोठी दहशत या भागामध्ये करतात त्यांचे म्हणजे आदिनाथ देशमुख यांची आहे. खरं सध्याला लोक हे स्पष्टपणे बोलून दाखवतात, कारण लोकांपर्यंत काय माहिती असल्याशिवाय किंवा पुरावा असल्याशिवाय किंवा त्यांना अनुभव आल्याशिवाय करता हा आरोप करतात लोक एवढा परखडपणे कुणावरच करणार नाहीत. बाळासाहेब देशमुख बद्दल लोकांचं खरं तर प्रांजलीने मत चांगलं बघायला मिळतंय. या भागामध्ये त्यांनी आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठी कामं केली. गोरगरिबाची लग्न असू द्या, दवाखाना असू द्या किंवा बाकीची इतर काही कामं असू द्या, त्यांच्या पाठीमागे खरं तर लोक बाळासाहेब देशमुख सातत्याने या भागामध्ये उभा राहील अशी चर्चा सध्याला तरी बघायला मिळतात. आणि आता एकूण परिसर बघितला किंवा आता एकूण परिस्थिती बघितली तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अभिजित पाटलांवरती काम करणारे कार्यकर्ते आणि बाळासाहेब देशमुखांच्या विकास कामावरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते सध्याला तरी बाळासाहेब देशमुख या जिल्हा परिषदेवरती निवडून येणार अशी तरी चर्चा सध्या या भागातून बघायला मिळते. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, करकम.